मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का फेसबुक मार्केटिंग आणि इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यापासून आपल्याला नेमका काय फायदा होतो? तुम्ही बघितलंही असेल, खूप सर्च मारलं असेल की बिझनेस वाढीसाठी नेमकं काय आपल्याला नवीन कानमंत्र भेटला पाहिजे। खूप सारे जण असे असतात की ते नेहमी सर्च मारत असतात, नवीन नवीन काहीतरी शिकत असतात, नवीन नवीन शोधत असतात आणि मग हेच आपण या डिजिटलच्या मार्फत, इंस्टाग्राम फेसबुकच्या मार्फत जे काही नवीन नवीन आयडियाज आहेत ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। घर बसल्या तुम्ही काहीही करू शकता। हे बघा, आपल्याला असं माहित नसतं, कोणी गाईड करणारं नसतं, त्याच्यामुळे आपण आपला वेळ फुकट वायाला घालवत असतो। आपल्याला काही लहान, आता महिलांचं जर झालं तर लहान मुलं असतात, घरातली खूप सारी कामं असतात, म्हणजे जो काही घरचा जो काही म्हणतात ना, दिवसभर हाऊसवाईफचा वर्क फ्रॉम होम हा खूप अवघड आहे। जर आपण ऑफिसला गेलं तर ते खूप सोपं आहे, कारण ऑफिसला जाऊन फक्त दिवसभर ऑफिसमध्येच लक्ष द्यायचं असतं, पण घरामध्ये तसं नाही आहे। आपल्याला प्रत्येक गोष्ट सांभाळायची असते, म्हणजे अगदी तेलापासून मिठापासून किंवा घरातल्या प्रत्येक आपलं काही भांडी, कपडे, जेवण, आपली मुलं शाळेत न्या, त्यांचा अभ्यास, एवढे सगळी कामं असतात, तेवढं महिला हँडल करत असतात। तरीही माझी महिलांना अजूनही कळकळीची विनंती आहे, तुम्ही ते करता मला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी आपला स्वावलंब, जो काय आपला स्वार्थ आहे ते कुठेतरी आपण गमून बसतो, फक्त त्याच्याच पाठीमागे लागतो, पण जी आपल्याला आवड आहे तिथे आपण कुठेतरी मागे राहतो। जर आपल्याला आपली आवड पुढे आणायची असेल आणि आपल्या आवडीनुसारच आपल्याला पुढे जायचे असेल, बघा तुम्ही जर म्हणाल की नाही मॅडम तुम्ही बोलता ठीक आहे, पण एवढं कसं हँडल करायचं? बघा, मी सुद्धा तेच करते, मी घरदार, मुलं, नवरा, जे काय माझा बिझनेस सांभाळून मी हे करते, हे मी पार्ट टाइम करते, तरी खूप सारे पैसे कमावते। मग तुम्ही का नाही करू शकत मला सांगा बरं? तर नक्की करू शकता, पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला आवड असली पाहिजे। आपल्याला त्या गोष्टीची आवड असेल तर आपल्याला घर बसल्या काम करण्यापासून किंवा आपल्याला बिझनेस करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। नाही आपल्या घरातले ना, बाहेरच्यांचा तर काही विशेष नाही, लोक अशीही असतात तशीही असतात, त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देणं आणि ते कोण काय म्हणाल याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या आवडीनिवडीकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल। तर आपण फायदा कसा करून घेतला पाहिजे? तर आपण सोशल मीडिया हा प्रत्येक व्यक्ती वापरत असतो। सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे। आपण विचार करायचा की आपल्याला चांगल्या मार्गाने जायचं की वाईट मार्गाने जायचं। भरपूर लेडीजला असं वाटतं, अरे यार इंस्टाग्राम फेसबुक जर वापरलं तर तिथे आपल्याला म्हणजे काही जे फसवलं जातं, पण असं नाही आहे की इंस्टाग्राम फेसबुक हे आपण स्वतः विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीने वापरायचं। आपण जे कोणी फसवे लोक आहेत तर त्यांना उलट उत्तर द्यायला शिकायचं, आणि जे कोणी चांगले लोक आहेत तर त्यांच्यासोबत आपण बिझनेस आपला वाढून स्वतःचा स्वार्थ कुठेतरी केला पाहिजे। आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं गाडी बंगला, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येकाचं ते स्वप्न असतं, अरे यार माझी एक गाडी असावी, माझा बंगला असावा आणि खूप छान सुंदर अशा जागी मी फिरायला जावं, माझ्याकडे पैसा असावा। पण पैसा कमवण्यासाठी मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याकडे आपल्या शक्तीचा, आपल्या काही जे काय आपल्या शरीराच्या बळाचा, तर याची आपल्याला जास्त वापर करायची गरज नाही। फक्त आपल्याकडे डोकं असेल ना, तर ह्या डोक्याच्या माध्यमातून आहे ना आपण खूप काही करू शकतो। बघा, तुम्ही जर गुजराती मारवाडी लोक जर बघितली ना, तर ते लोकांचं कसं असतं माहिती आहे का? ते लोक शरीराने तेवढे कष्ट करत नाही, त्यांच्याकडे कपडे, भांडी, जेवण सगळं करणारे बाई लोक असतात, ते लोक करतात। पण हे लोक काय करतात? हे लोक फक्त बुद्धी वापरून कुठेतरी आपला पैसा कमवतात आणि तो कुठेतरी वाचवायला शिकतात, पण आपल्याकडे ती पद्धत नाही आहे। आपण फक्त दुसऱ्यांची मोलमजुरी करतो आणि त्यांच्याच हाताखाली राबत असतो। मला एक सांगा की मी एक वेळेस अशीच मी जात होती आणि मी माझ्या कामानिमित्त, म्हणजे जे काय माझं व्हेजिटेबलचं शॉप आहे, तर ते भाजीचं दुकान असल्यामुळे मला तिकडे एक ठिकाणी मला जायचं होतं भाजी घेऊन, आणि मी जात होते। एक तर बीकॉम झालेली 15वी झालेली मुलगी मला भेटली त्या लिफ्टमध्ये जात असताना, तर त्या मुलीला त्यांनी मला सांगितलं की ताई मला काम बघा, एखादं कुठं घरकाम भेटत असेल तर मी करेल। अरे यार, मी म्हटलं तुमचं शिक्षण काय झालं?
तर शिक्षण त्यांनी सांगितलं 15वी झालं. मग मी तर चकित झाले की अरे 15वी झालं आणि तुम्ही घरकाम करताय, मग काय करायचं, नोकरी मिळत नाही आहे. मग मी त्यांना समजून सांगितलं की असं नका, तुम्ही असं करा, जे काही डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या, तुम्हाला थोडे कष्ट घ्यावं लागेल, पण तुम्ही एवढं शिक्षण करून जर तुम्ही अशी घरकामं करत असाल तर आपल्या जीवनामध्ये उपयोगच काय, असं मी तरी तुम्हाला सांगेल महिलांनो. तर आपण कुठेतरी बाहेर न जाता आपलं घरदार, आपली मुलं सांभाळूनही आपण घरात तेवढेच पैसे कमवू शकता. जेवढं तुम्ही दुसऱ्यांची धुणभांडी करून जेवढं कमवता ना, तेवढंच तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता, एवढं चॅलेंज लावून सांगते तुम्हाला. तर त्याच्यासाठी आपल्याला काही गरज नाही की तुम्हाला इंग्लिशच आली पाहिजे, तुम्हाला मराठीच आली पाहिजे, तुम्हाला हिंदीच आली पाहिजे. जी लँग्वेज येते ना त्याच लँग्वेजमध्ये आपण हे ज्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपला जो काय बिझनेस आहे तो केला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. मला खरोखर अभिमान वाटतो ज्या महिला माझ्याकडे स्वतःहून येतात, विचारतात आणि आम्हाला शिकायचं म्हणतात, त्या महिलांचा मला अभिमान वाटतो. आणि असं वाटतं की त्यांच्यासाठी खरोखर खूप काहीतरी चांगलं काम करावं आणि त्यांना कुठेतरी आपल्या प्लॅटफॉर्मपर्यंत आपल्याला आणून पोचावं. हे काय असं नाही की मी कुठेतरी जाळं बनवले त्या जाळ्यात कुणाला तरी तुम्हाला ओढून घेते, असं नाही आहे. तुम्ही हे शिकून तुम्ही स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करा, स्वतःचा ब्रँड बनवा, स्वतःच्या कंपनीचे मालक व्हा. जसे मी माझ्या कंपनीचे मालक झाले तसं तुम्हीही तुमच्या कंपनीचे मालक व्हा. आपल्या घरातून असो, बाहेरून असो, कुणाचंही असो, आपल्याला बोलायची गरज कोणाची नाही. आपल्याला बसायचं म्हटलं बसायचं, फिरायचं म्हटलं फिरायचं, आपल्या मनाला वाटेल ना तसंच आपण काम करायचं. इकडे आपला कोणीही बॉस नाही, आपल्याला कोणीही बोलणार नाही, आपल्यावरती कोणी मॅनेजर नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही काय सांगताय, आम्हाला काहीच कळत नाही आहे. तर बघा, ह्या ऑनलाईनच्या ज्या डिजिटल फेसबुकच्या ज्या मार्केटिंगद्वारे आपल्याला जो काय आपला बिझनेस मिळतो ना, तो बिझनेस आपण प्रमोट करायचा आणि तो रन करून आपल्याला जे काही कस्टमर मिळतील त्या कस्टमरकडून आपण पेमेंट घ्यायचं, जे काही आपण त्यांना सर्व्हिस देतो. आणि ते तसंच ते कस्टमर वाढवत गेले ना की आपल्याला पुढे जाताना 5 कस्टमर झाले, 10 कस्टमर झाले, तुम्ही पर मंथचे 2000 सर्व्हिस चार्ज जरी घेतले तरी 10 कस्टमरचे 20,000 रुपये इझिली होतात. आणि होतात, मी स्वतः करते, मला माहीत आहे. मी 2 नाही घेते, मी जास्त पैसे घेते. पण ठीक आहे, तुम्ही नवीन आहे, तुम्ही सुरुवात करत आहे, तर ह्या पद्धतीने जर सुरुवात केली तर नक्की मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला फायदा होईल. बेरोजगारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. तर तुम्ही हा ऑनलाईन जो प्लॅटफॉर्मवरती यावा, तुम्ही हा कोर्स ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगचा करावा, जो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब किंवा मग जे काही ग्राफिक डिझायनिंग आहे, रील्स एडिटिंग आहे, तर हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल लागणार नाही. व्हॉट्सअपला नक्की मला मेसेज करा. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.